शाहू कॉलेज 2005 कला बॅचच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रमात स्नेहभोजन. 11 वर्षांची सामाजिक परंपरा कायम. लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या 2005 सालातील कला शाखेतील माजी विद्यार्थ्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षी राबवण्यात येणारा स्नेहभोजनाचा उपक्रम यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला. नववर्षाच्या शुभारंभानिमित्त रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी लातूर येथील मातोश्री वृद्धाश्रमात हा स्नेहभोजन कार्यक्रम वर्गमित्रांच्या उपस्थितीत संपन्न झाला. लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या राजर्षी शाहू महाविद्यालयात सन 2005 मध्ये BA पदवी वर्गात शिक्षण घेतलेल्या मित्रांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत गेल्या 11 वर्षांपासून हा उपक्रम नियमितपणे सुरू ठेवला आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यातील पहिल्या रविवारी नववर्षाचे स्वागत करत वृद्धाश्रमातील आजी आजोबांसोबत स्नेहभोजन करण्याची ही परंपरा त्यांनी जपली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून केवळ भोजनाचे आयोजन न करता वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधणे, त्यांच्या भावना जाणून घेणे व त्यांच्यासोबत काही क्षण आनंदात घालवण्याचा प्रयत्न वर्गमित्रांकडून केला जातो. अनेक वृद्धांसाठी हा दिवस खास ठरतो. प्रेमाने वाढलेले भोजन, आपुलकीचे बोल आणि सहवास यामुळे वृद्धांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य दिसून येते. या कार्यक्रमानिमित्त सर्व वर्गमित्र एकत्र येतात. शिक्षण काळातील जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांशी संवाद साधला जातो. व्यस्त जीवनातून वेळ काढून एकत्र येणे आणि समाजासाठी काहीतरी सकारात्मक करणे हा या मित्रपरिवाराचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या स्नेहभोजन कार्यक्रमाला संजय सावंत, बालाजी मिरकरे, मनोज यमुलवाड, गणेश नलवाडे, परमेश्वर चलवाड, गणेश पवार, महेश माने, संगमेश्वर भवरे, शिवराज साळुंखे, महेश मोटाडे, रविकिरण सूर्यवंशी, मसलगेकर आदी वर्गमित्रांची उपस्थिती होती. मातोश्री वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकांनी शाहू कॉलेजच्या 2000 बॅचच्या या उपक्रमाचे कौतुक करत अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश जातो असे मत व्यक्त केले. भविष्यातही हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवण्याचा मानस मित्रपरिवाराने व्यक्त केला. सामाजिक बांधिलकी, मैत्रीची जपणूक आणि मानवतेची जाणीव जपणारा हा उपक्रम लातूर जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरत असून युवकांनी अशा उपक्रमातून समाजासाठी योगदान द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.